टॅलेंट काय आहे व किती फलंदाज धोकादायक आहे, कोणत्या क्षणी होऊ शकतो हे गणेश कुबलने या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं व आपल्या संघाला अंतिम फेरीसाठी पात्र करून दाखवण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला. दुसरा उपांत्य फेरीचा सामना या मैदानावर सुरू होतोय. फ्रेंडशिप चेलवन वर्सेस रोई स्पोर्ट्स वास्को गोवा या दोन संघादरम्यान. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ हे दर्जेदार असे संघ. खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही खेळाडूंचा भरणा असलेला फ्रेंडशिप चेलवन क्रिकेट संघ गोपाळ पटेलच्या नेतृत्वाखाली मैदानावर क्षेत्ररक्षण करताना दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला उस्मान पटेल त्यानंतर उमर सारख्या आकर्षक दर्जेदार खेळाडूंचा चमूत असलेला या ठिकाणी रोहित गोवा क्रिकेट संघ हा या ठिकाणी अंतिम फेरीत भिडताना दिसतोय. नॉन स्ट्राईकचा फलंदाज अर्जुन या ठिकाणी आपल्या समोर दिसतोय. आणखी एक गोड बातमी की आज या अर्जुनचा वाढदिवसाचा त्याला समालोचन कक्षाकडनं लाख लाख शुभेच्छा. गोलंदाजीमध्ये सुधीर उल्पे गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू उजव्या यष्टीवरचा हलके सोलून काढला जातोय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षण होतंय गौरेश कांबळीकडनं. एकेर धावेने खातं खोललं जातंय ते रोहित स्पोर्ट्स वास्को क्रिकेट संघाचं. निर्धारित 8 षटकांचा उपांत्य फेरीचा सामना निश्चितपणे सामना चुरशीचा होईल अशी तमाम क्रिकेट रसिकांची अपेक्षा व एका दर्जेदार क्रिकेटचं साकल्य वर्तमान आपण या ठिकाणी पाहू असं निश्चितपणे ते भाकीत केलं होतं. ते प्रत्येक जाण्याच्या उंबरठ्यावर या ठिकाणी बर्थडे बॉय या ठिकाणी अर्जुन खेळण्यासाठी सज्ज होतोय तो सुधीर उल्पे याची गोलंदाजी. जो सुधीर उल्पे पंचम मंगेशपुरी यांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय व स्ट्राईकला अर्जुन, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा थॉमस. सुधीर मारा करतोय. मधल्या यष्टीवरचा चेंडू हलके सोडून काढला जातोय तो वाईडिश गलीला. आपल्या स्क्रीनवर येतोय तो मनोज सकपाळ. ज्या मनोज सकपाळनं कालच्या दिवसातील शेवटच्या सामन्यात अंतिम सत्रामध्ये आकर्षक फलंदाजी केली होती. उपांत्य फेरीपर्यंत प्रवेश करून देण्यासाठी जी आवश्यकता होती मोठ्या धावांची ती अंतिम षटकात त्यांनी परिपूर्ण केली होती. तोच मनोज सकपाळ या ठिकाणी आपल्याला दिसतोय. 2 धावा या धावफलकावर. रिव्हर्स स्वीपचा इरादा मात्र गोलंदाज सुधीर उल्पे हा त्याहूनही चतुर. तो फलंदाजाचा पवित्रा पाहतोय. अंतिम क्षणी चेंडूवर आपलं नियंत्रण मिळवतोय. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू फेकतोय व रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा मनसुबा या ठिकाणी थॉमसचा पूर्णपणे असफल ठरत या ठिकाणी निर्धाव चेंडू गणला जात धावसंख्या परावर्तित राहते. ती 2 धावा 3 चेंडूंच्या सांगतेखेरीज. यावेळी फास्टर वन चेंडू बराच वेळ हवेत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्याची संधी मात्र चेंडू हातनं निसटतोय. जीवनदान प्राप्त होते व उपांत्य फेरीच्या महत्वपूर्ण सामन्यात थॉमस सारख्या कसलेल्या मुरलेल्या एका धुरंधर वीराला जीवनदान देत या ठिकाणी स्वतःवर काहीसं संकट ओढून घेतोय तो फ्रेंडशिप चेलवन क्रिकेट संघ. तर दुसऱ्या बाजूला या धक्क्यातनं सावरताना जी चूक माझ्याकडनं झाली त्या चुकीतनं काहीसा बोध घेऊन मी आणखी आक्रमकता आपली सिद्ध करेन या इराद्यानं या ठिकाणी उभा राहतोय तो थॉमस नॉन स्ट्राईकला. परत एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रहार करण्याचा प्रयत्न अर्जुनचा असफल ठरतोय. सुधीर उल्पेची एका बाजूने टिच्चून अशी गोलंदाजी तर दुसऱ्या बाजूला प्रति आक्रमण करण्याचा इरादा. ज्या पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी व्हायला हवी तीच पॉवर प्ले मध्ये अचूक बहारदार गोलंदाजी सुधीर उल्पे याच्याकडनं. हा टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा सुरेख असा फटका. चेंडू कोणतीही संधी न घेता डीप मिड विकेट सीमारेषा पार करतोय. पहिल्या षटकाची बहुधा सांगता चौकारानं होतंय व पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज एकंदर धावसंख्या 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 7 धावा धावफलकावर जमा होत आहेत व या 7 धावांसाठी पहिलं षटक हे वाया जात आहे. 7 षटकांचा असूनही खेळ बाकी. पॉवर प्ले मध्ये जी दिमागदार आक्रमक फटकेबाजी व्हायला हवी त्याची सुरुवात शेवटच्या चेंडूवर होते व त्याच गतीनं फटकेबाजी करण्यासाठी या ठिकाणी स्ट्राईकला फलंदाज हा सज्ज. हवेमध्ये उंच फटका डीप लॉंगांच्या दिशेनं जॉनी चेंडूच्या मागे बराच दूरवर राहतोय व आल्या आल्या चौकारानं या ठिकाणी सतीश बाठारे याचं स्वागत होतंय ते थॉमस याच्याकडनं.
आकर्षक असा चौकार. परत गोलंदाज सज्ज, हवेमध्ये उंच फटका, गौरेश कांबळे चेंडूच्या खाली येतोय. यावेळी मात्र मी तुला संधी देणार नाही, झेल मी निश्चितपणे टिपणार या इराद्याने चेंडू खाली गौरेश येतोय. सतीशच्या गोलंदाजीवर छोटे खाली एका चौकारावर नटलेली, एका जीवनदानाची साथ मिळालेली एक खेळी समाप्त होते ती अर्थातच मैदानावर थॉमसची. थॉमस अवघ्या 6 धावांचं योगदान स्वतःच्या संघासाठी देतोय. सांघिक धावसंख्या 11 अशी असताना मैदानाच्या बाहेर जातोय व सतीश वाठाणे याच्या खाती पहिल्या सफलतेची नोंद ही झळकते. बंड्या पराडकर मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य अशा स्वरूपाची खुली टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. ही क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी उत्तरोत्तर रंगतदार अशा अवस्थेत येऊन पोहोचते व या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे कोणी खेळाडू आले नाहीत त्या सर्व खेळाडूंना एकाच व्यासपीठावर, एकाच क्रीडांगणावर, एकाच मैदानावर परस्पर विरोधी खेळवण्याची किमया साध्य केली. ती एका भव्य दिव्य स्वरूपाच्या या क्रिकेट स्पर्धेने व याचं संपूर्ण श्रेय जाते ती या सर्व मित्रमंडळाला. परत एकदा गोलंदाज सतीश पाठारे सफलता प्राप्त असा गोलंदाज सज्ज होतोय. समोर आहे तो फलंदाज अर्जुन. पुढे सरसावून फटका टोलवण्याचा प्रयत्न, दिशेत भटकतोय तो गोलंदाज सतीश पाठारे. दोन्ही हात समांतर करत वाईडचा इशारा पंचांकडनं येतोय. अवांतर धावसंख्या वाईडनं आपलं खातं खोलतोय व एका अवांतर धावेच्या सहाय्यानं सांघिक धावसंख्या धावफलकावर परावर्तित होते. ती 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. स्ट्राईकला फलंदाज अर्जुन तर नॉन स्ट्राईकला बिलाल. परत एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. सतीश पाठारे व त्याच्या साथीला सुधीर उल्पे ही डाव्या उजव्या हाताची गोलंदाजाची जोडी फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरते व पॉवर प्ले मध्ये जी बहारदार कामगिरी फलंदाजांकडनं अपेक्षित होते त्याच्या विपरीत, त्याच्या परस्पर विरोधी अशी कामगिरी करण्यास या ठिकाणी प्रवृत्त करताना दिसत आहेत ते गोलंदाज फलंदाजांना. परत सतीश पाठारे आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. आखोडी टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर येऊन हलके स्टॉप केला जातोय. चेंडू तो कव्हर पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आपल्या स्क्रीनवर दिसतोय. चेंडूची फेक करतोय. एकेरी धाव सहजगत्या अर्जुनच्या खाती जमा होते व या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते. ती 13 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. सुधीर उल्पे. समोर आहे तो बिलाल. रिव्हर्स स्वीपचा इरादा असफल ठरतोय. दोन्ही खेळाडू एकमेकाला परिचित असलेले, दोन्ही खेळाडूंना एकमेकांचे कच्चे दुवे पूर्णतः माहीत असलेले व तेच कच्चे दुवे हेरून फलंदाजाचा पवित्रा काय असेल याची पूर्णतः परिणिती मनाशी जाणून गोलंदाजी एका अचूक टप्प्यावर करताना दिसतोय तो सतीश पाठारे. परत आखोड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, सुरेख असा फटका, हुकचा चेंडू जातो तो फाईन लेग क्षेत्रात. फाईन लेग सीमारेषा पार करतोय. चौकाराचा इशारा पंचांकडनं येतोय व पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार, त्यानंतर दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार. काहीसं साम्यतेनं नटलेलं मात्र या षटकात एक सफलता प्रदान करून देणारं, फ्रेंडशिप चेन्नई क्रिकेट संघाचं मनोधैर्य वाढवणारं, प्रतिस्पर्धी संघाला अवघ्या 6 षटकांचा कोटा शिल्लक असून 9 गडी तुमच्या गोटामध्ये शेष आहेत. त्यामुळे आणखी आक्रमक फटकेबाजी करा असा सल्ला मसला देण्यास या ठिकाणी प्रवृत्त करणारे षटक सतीश पाठारे याचं समाप्त होते. दोन्ही खेळाडूंमध्ये या ठिकाणी भरणा दिसतोय तो दर्जेदार अशा खेळाडूंचा. खास करून आपल्या स्क्रीनवर जो स्ट्राईकला फलंदाज अर्जुन दिसतोय ज्याचा आज वाढदिवस. हा अर्जुन हा कर्नाटक राज्यातील खेळाडू मात्र आज गोव्याचं प्रतिनिधित्व करतोय. उमर 11 सारख्या संघातनं खेळतोय. म्हणजे जर एखाद्या खेळाडूकडे प्रतिभा असेल तर तो स्वतःचं नाव, आपल्या गावाचं नाव कोणत्या स्तरावर लिहून ठेवतोय याचा प्रत्यय म्हणजे या मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर या ठिकाणी अर्जुनची खेळी ही रोहित गोवा संघाकडनं. डाव्या बाहेर जाणारा चेंडू बहुधा गोलंदाज अफजल याचं आगमन होतंय. वाईडचा इशारा पंचांकडनं. एक अवांतर धाव, एकेरी अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 18 धावा. 2 षटकांच्या सांगते एकेरीस तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीस एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावर.
फुलटॉस पदवीचा चेंडू हवेमध्ये तुंग असा फटका व ज्या फटक्याची आतुरता या इनिंगच्या सुरुवातीपासून प्रेक्षक वर्ग पाहत होता. संघ साथीदार रोहित क्रिकेट संघाचे आतुरलेले होते. तोच 6 धावांसाठी षटकारांसाठी या इनिंग मधील पहिला षटकार अर्जुनच्या बॅटमधून निघत एकंदर सांघिक धावसंख्या धावफलकावर 24. अफजल आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. यावेळी मात्र काहीसा चतुराईनं गोलंदाजी अफजल करतोय. चेंडू उजव्या अशीच्या किंचित बाहेर खेळतोय. गुडलेन स्पॉट वरनं चेंडू झपकन काहीसा बाहेर जातोय व या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा या ठिकाणी फलंदाज अर्जुनचा इरादा हा असफल ठरतोय व धावसंख्या स्थिरावते ती 24 धावांवर. समीर काही पारितोषिक आलेली आहेत. संजय यांच्याकडून सलग 3 षटकार 2000. राहुल मसुरे सरपंच सलग 3 षटकारासाठी सीझर डिसोजा आणि राहुल परब यांच्याकडून 2000 रुपये आणि गोलंदाजांना हॅट्रिक साठी 2000 रुपये बंडा पराडकर मित्रमंडळ. हे त्याचबरोबर पप्या लुईस सलग 3 षटकार 1000 रुपये. विनोद हडकर राजश्री लॉटरीचे पार्टनर यांच्याकडून 2000 सलग 3 षटकारासाठी अशी पारितोषिकं या ठिकाणी आलेली. धन्यवाद सर. वैयक्तिक पारितोषिकांची खैरात या मालवणच्या भव्य दिवसाच्या बोर्डिंग मैदानावर. दरम्यानच्या कालावधी यॉर्कर लेन पदवीचा चेंडू हलके सोपून काढला जातोय. एक धाव तर बिलालच्या खाती जमा होतोय. दुसरी धाव घेण्याचा इरादा मात्र फेक येतोय ती नॉन स्ट्राईक यांच्या दिशेनं. नाममात्र एकेरी धावेवर बिलालला समाधान मानावं लागतं. एकेरी धावेने 26 अशी सांघिक धावसंख्या धावफलकावर ही दिसते. या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या रोहित स्पोर्ट्स मॉस्को गोवा क्रिकेट संघाची नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर बहुधा प्रथम फलंदाजीसाठी रोहित स्पोर्ट्स क्रिकेट संघ हा मैदानात येतोय. तो फ्रेंडशिप चेनवन क्रिकेट संघाविरुद्ध. परव्या अफजल हा टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पदवीचा चेंडू फलंदाजला चकवतोय. बॅटची आतील कडा घेतोय. यष्टीरक्षक गोपाळ भट्टाच्या हाती विसावतोय व मैदानावरील या ठिकाणी आनंदोत्सव एकाच गोष्टीची प्रत्यय करून देतोय की फलंदाज या ठिकाणी बहुधा अर्जुन मैदानाच्या बाहेर जातोय. पॅव्हलियनचा रस्ता धरतोय व अफजलच्या खाती पहिल्या सफलतेची नोंद लागत. एकंदर सांघिक दुसरी सफलता ही फ्रेंडशिप चेनवन क्रिकेट संघाच्या खाती जमा होते. ते 26 धावांचा मोबदला देत. व्यासपीठावरती राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सन्माननीय मंदार केळी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. बंड्या पवाडकर प्रसाद परुळेकर मित्रमंडळाच्या वतीने केळी साहेब आपलं बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय तो अर्जुन. एक षटकार 1 चौकारच्या सहाय्यानं छोटेखानी 13 धावांची त्याची खेळी. वाढदिवसामध्ये या ठिकाणी मोठ्या फटक्यांमध्ये तो रूपांतर करू शकत नाही. आपला वाढदिवस 1 षटकार 1 चौकाराच्या सहाय्यानं तो साजरा करतोय व त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये येतोय तो खैसू व बिलाल हे दोन्ही सक्के बंधू. मात्र या दोन्ही बंधूंवर पूर्णतः मदार या ठिकाणी ही रोहित वास्को क्रिकेट संघाचे निर्धारित 8 षटकात 75 ते 80 धावांचं अंतर गाठायचं असेल तर या दोहोपैकी एका फलंदाजला किंबहुना या द्वयींना पाय रोवून खेळपट्टीवर उभं राहावं व प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणं ही क्रमप्राप्त बाब. मात्र ही बाब आम्ही सहजासहजी तुम्हाला देणार नाही. या इराद्याने अनुभवाने परिपक्व असलेला अफजल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मधल्या इष्टीवरचा चेंडू सुरेख असा मनगटी फटका. चेंडू जमिनीलगत जातोय तो मिड विकेटला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दोन्ही क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून तैनात असल्याने जो चेंडू जमिनीलगतच्या फटक्याद्वारे मार्गक्रमण करत होता 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी अडविण्यास त्या क्षेत्ररक्षकांना प्रवृत्त करणार होता. अशा चेंडूवर बहुधा 2 धावा या ठिकाणी फलंदाज मिळवत आहेत. 2 धावांनी षटकाची सांगता होते ती अर्थातच या ठिकाणी तिसऱ्या 3 षटकांचा खेळ समाप्त. एकंदर 28 धावा धावफलकावर. प्रति षटकामागे 9 धावांची सरासरी राखत रोहित वास्को क्रिकेट संघ 28 धावांपर्यंत मजाल मारतोय. ही त्यांची घोडदौड अखेर 70 ते 80 गाठण्यात यशस्वीता संपादन करते की फ्रेंडशिप चेनवन क्रिकेट संघ आपल्या अचूक धारदार गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला एका मर्यादित धावसंख्येत मध्ये रोखतोय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 2 नामांकित असे संघ म्हणून ज्यांची ख्याती कीर्ती, त्यातील एक संघ म्हणजे रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ अंतिम फेरीत आपला झेंडा रोवतोय व त्याच रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचा कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ज्या फ्रेंडशिप चॅम्पियन संघाकडे पाहिलं जातं, तोच फ्रेंडशिप क्रिकेट संघ या महत्वपूर्ण उपांत्य फेरीच्या लढतीत विजयश्री संपादन करत एक काटोकी टक्कर अंतिम फेरीच्या सामन्यात पाहण्याचं साकल्य वर्तमान जे भाकीत तमाम क्रिकेट रसिकांनी वर्तवलं होतं, ते सत्यात नेण्यास यशस्वी या उपांत्य फेरीच्या सामन्यात ठरतोय की नाही हे सांगण्यासाठी आपल्या समोरील आमचे सहकारी जय भोसले व अन्य सहकारी. डीजे वालों को भी मौका हम जरूर देंगे, कोई बात नहीं. गेंदबाजी के लिए मैदान के भीतर दूसरा सेमीफाइनल का मुकाबला डेल स्टेन के नाम से जाना जाने वाला एक तजुर्बेदार गेंदबाज तुकाराम कोंचे उर्फ महाराज 99 नंबर की जर्सी पहने हुए सामना करेंगे बिलाल शेख. अच्छी गेंद, उतना ही शानदार स्ट्रोक, हल्के हाथों से खेल दिया, पहला रन भागे, दूसरे के लिए पलटे, यहाँ पर बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, आंखों ही आंखों में इशारा करता हुआ दूसरा रन वहां पर चुरा लिया. यहाँ पर शॉट खेलते निकल चुके थे, पता था फील्डर काफी सीमा रेखा के ऊपर तैनात है, 2 रन यहाँ पर लिखे हुए थे, सिर्फ उनको लेकर आना है और यही किया इन दोनों भाइयों ने. अक्सर हमने देखा है 2 भाई जमीन जुमले में लड़ते हैं, लेकिन मैदान के भीतर 2 भाई ये बल्ला लेकर एक ही टीम के ओर से रनों के लिए लड़ते हुए पहली मर्तबा देखते हुए इस मैदान के भीतर इस प्रतियोगिता के दौरान 2 रन के साथ रन संख्या अब मात्र परावर्तित 30 रन, तीसरा चौथा ओवर जो कि प्रगति के ऊपर. महाराज गेंदबाजी के लिए हल्का से शानदार शॉट, एक्स्ट्रा कवर पॉइंट की दिशा में खेला हुआ स्ट्रोक, जब तक खिलाड़ी गेंद के ऊपर आते उठाते थ्रो करते तब तक 1 रन के साथ चोर बदलाव स्ट्राइक होते गैसू के लिए 1 रन के साथ रन संख्या 31 रन के ऊपर. बाबा पराड़कर, बंदा पराड़कर और प्रसाद पराड़कर मित्र मंडल के ओर से आयोजित बड़ी प्रतियोगिता, शाम को पता चलेगा इस चमचमाती हुई ट्रॉफी के ऊपर किस टीम का नाम दर्ज हो जाएगा. रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला टीम ने शानदार जीत दर्ज कर सेमीफाइनल से फाइनल में प्रवेश कर लिया है. महाराज फिर एक बार रिवर्स का बहुत प्रयास, दर्शक बनकर रहा खिलाड़ी, गेंद देखते देखते थर्ड मैन के सीमा रेखा पार, सन्नाटा चौका गैस के बल्ले से निकलता हुआ. भाल्या आडिवडेकर हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सन्मान करतायत. मंदार गेंद पैरों के ऊपर निश्चित रूप से खेला, यहाँ पर 1 रन जरूर मिलेगा. 1 रन और खाते में जुड़ता हुआ 1 रन के साथ रन संख्या अब मात्र परावर्तित रहती हुई 36 रन के ऊपर. 1-2 विकेट गंवाने के बाद निश्चित रूप से महाराजा की गेंदबाजी की अगर बात की जाए, इस पिछले 2 साल के बाद थोड़ी सी तेज तर्रार उनके कम हो चुके, लेकिन गेंदबाजी का टप्पा वही दिशा के साथ. रिवर्सिव का प्रयास, फिर एक बार पैरों से टकराई, लेग विपर की अपील, लेकिन इसमें विश्वास ज्यादा, उत्साह कम तो का निश्चित रूप से, और 1 रन और खाते में जोड़ता हुआ 1 रन के साथ 37 रन के ऊपर टोटल जो कि पहुंचता हुआ. टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला किया फ्रेंडशिप ने. 373 नंबरवरती जर षटकार मारला तर 5,000 रुपये आहेतच. अजून एक पारितोषिक तिथे झालंय. 373 नंबरवर जर या सामन्यामध्ये षटकार खेचला तर मंगेश चव्हाण आणि सुदेश शिर्लेकर यांच्याकडून 5,000 रुपये आले. म्हणजे आताचा जर षटकार 373 बॅनरवर आला तर 10,000 रुपये मिळणार आहेत. जी हाँ, पैसा फेंक तमाशा देख, ऐसा क्रिकेट का माहौल. और 1 रन और खाते में जोड़ता हुआ और मुकम्मल होता हुआ चौथा. 4 ओवरों का खेल समाप्त, 38 रन स्कोर बोर्ड के ऊपर 2 विकेट गंवाने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए रोहित क्रिकेटर्स जो कि यहाँ पर वास्को की टीम, और इसी वजह से ड्रिंक्स ब्रेक जो कि ड्रिंक्स की ट्रॉली मैदान में जाते हुए.
वेळापूर्वी गणेश कुबलने आपली हिट फिल्म ड्रिंक्स मध्ये आपण जातोय. कैलासवासी परशुराम पराडकर, संदेश कोंडेकर, बादल चौधरी यांना भेटायचंय. संदेश कोंडेकर ही ड्रिंक्स ट्रॉली आहे मैदानामध्ये. कोकम सरबत, मालवणचा कोकम सरबत कोकणातला, आणि फ्रुट्स या ठिकाणी खेळाडूंसाठी उपलब्ध केलेले आहेत. हात धरलाय आता. तीन सलग षटकारांसाठी पप्या लुईस 1000 रुपये, विनोद हडकर, राजश्री लॉटरी यांच्याकडून 2000 रुपये, संजय निकम 2000 रुपये, राहुल परब, सीझर डिसोजा यांच्याकडून 2000 रुपये, 7000 रुपयाचं पारितोषिक सलग 3 षटकारांसाठी. हॅट्रिक साठी 2000 रुपये राहुल परब आणि सीझर डिसोजा यांच्याकडून पंजा पराडकर मित्रमंडळ. आणि पंटूक तर उजव्या हातामध्ये पैसे घेऊनच बसलाय. षटकार मारा 5000 मिळवा. धन्यवाद. या 5000 बरोबर मंगेश चव्हाण आणि सुदेश शिर्लेकर यांच्याकडून पण 5000. म्हणजे आता जर श्याम षटकार खेचला तर पंटूस 10000 रुपये सोडणार आहे. धन्यवाद सर. लगभग 4 ओवरों का खेल समाप्त हो चुका है. 38 रन स्कोरबोर्ड के ऊपर 2 विकेट गंवाने के बाद क्रिकेट का माहौल रंगीन बनाता हुआ अफजल गेंदबाजी के मोर्चे के ऊपर 5वां ओवर लेकर इस बार लेग स्टंप के बाहर अंपायर का इशारा वाइड आता हुआ अतिरिक्त रन के साथ रन संख्या में बदलाव 39 रन स्कोरबोर्ड के ऊपर. बंड्या पराडकर और प्रसाद परोलेकर मित्रमंडल की ओर से आयोजित प्रतियोगिता दूसरा सेमीफाइनल का मुकाबला फ्रेंडशिप चैंपियन 2 वर्षों से यहाँ पर रोहित क्रिकेटर्स वास्को गोवा के बीच में. टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला और बल्लेबाजी का न्योता यहाँ पर जो कि उमर 11 के खिलाड़ी जिस टीम में मौजूद उस टीम के लिए हल्के हाथों से चॉप कर दिया. वहीं पर जो कि कवर की दिशा में खिलाड़ी जब तक आए दूसरे की मांग और जैसे ही यहाँ पर ढीली फील्डिंग देके दूसरा रन भी यहाँ पर पूरा कर दिया और 2 रन के साथ रन संख्या मात्र परावर्तित 41 रन 2 विकेट के नुकसान पर. कप्तान से बात हुई थी तब 80-90 का टोटल. उन्होंने कहा था हम पहले बल्लेबाजी करते वक्त बना लेंगे जरूर, लेकिन इस तरह की बल्लेबाजी होगी तो शायद यहाँ पर रनों का जो कि उन्होंने टारगेट फिक्स किया है उसके ऊपर चला जाएगा. देखने वाली बात होगी आने वाले गेंदबाज किस ढांचे की गेंदबाजी कर लेते हैं. अफजल की गेंद हल्के हाथों से ऑनर ऑफ द स्ट्रोक से कह दिया, हल्के हाथों से खेल दिया. 1 रन मात्र मिलेगा. सतीश फाटारे गेंद को जब तक उठाए 1 रन के साथ रन संख्या 42 रन के ऊपर. क्रिकेट का माहौल रंगीन बनाते हुए इस मैदान के भीतर जो कि अगर क्रिकेट की बात की जाए कड़ी धूप में खेला जाता हुआ ये क्रिकेट, चाहे वो 5 साल का बच्चा हो, चाहे गली में खेला जाए दिल्ली में, क्रिकेट सड़कों के ऊपर निश्चित रूप से गली में खेला जाए दिल्ली में 5 साल का बच्चा हो या 60 साल का बूढ़ा, जिसने क्रिकेट खेला नहीं, जिसने क्रिकेट देखा नहीं, उसने जीना सीखा नहीं. इस बीच आड़े बल्ले के साथ खेलने की कोशिश, गेंद कहीं बल्ला कहीं और बल्लेबाज अगर बात की जाए तो ढूंढो रे साजना. बाकी का काम पूरा कर दिया विकेट कीपर बता और कप्तान के हैसियत से जाने वाले गोपाल बटा ने और फिर वापसी कर दी अफजल के पास. अफजल शानदार गेंदबाजी के लिए जाना जाता है. निश्चित रूप से सिंधुदुर्ग जिले में अगर इन बड़े खिलाड़ियों का लाने का श्रेय जाता है किरण खटकर को, जो हमारे परम मित्र या इस समय इस मैदान के ऊपर मौजूद. इस बार खेला गेंद तारामंडल में हवाई फायर 6 रन. शेखर मांजरेकर यहाँ पर मौजूद 6 रन के साथ रन संख्या मात्र परावर्तित होते 48 रन 2 विकेट के नुकसान पर. घसीट का मारा ऑफ शॉट था, गेंद को लेकर आया ऑफ स्टंप के ऊपर, फिर एक बार वैसा स्ट्रोक खेलने की कोशिश, लेकिन इस बार बल्ले के ऊपर आई नहीं गेंद. देखना है अंपायर का इशारा लेग बाइट्स का आता हुआ 1 रन और खाते में जोड़ता हुआ और इस 1 रन के साथ रन संख्या 49 रन के ऊपर धीरे धीरे अपना अर्धशतक मुकम्मल करने के ओर आगे बढ़ते हुए रोहित क्रिकेटर्स वास्को गोवा के टीम बिलाल शेख और गैसू की ये जोड़ी भाई की, जैसे कि हम देखा करते यूसुफ पठान इरफान पठान
की जोड़ी मैदान के ऊपर, हार्दिक पांड्या कुणाल पांड्या की जोड़ी आईपीएल के दौरान इस बार बड़ा शॉट लगाने की कोशिश, निश्चित रूप से गेंद चली गई विकेट कीपर के हाथ में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान पर। और मुकम्मल होता हुआ पांचवा और 5 ओवरों का खेल समाप्त होने तक रन संख्या 49 रन के ऊपर 2 विकेट गंवाने के बाद 18 गेंदों का खेल अब भी बाकी। बंडा पराड़कर और प्रसाद परोड़कर मित्र मंडल की ओर से आयोजित टोपीवाला बोर्डिंग मैदान के ऊपर यह भव्य प्रतियोगिता, आज की इस प्रतियोगिता का आखिरी दिन, पहला सेमीफाइनल का मुकाबला, क्या गजब का मुकाबला रहा। आखिरी गेंद का यह मुकाबला चलता रहा, आखिरी 2 गेंदों के ऊपर 12 रनों की जब आवश्यकता थी तो निश्चित रूप से गणेश कुमार ने यहां पर तूफान चला, जो कि कप्तानी पारी खेली, 2 गेंदों के ऊपर 2 छक्के जड़े और शानदार अगर बात की जाए तो निश्चित रूप से अपने टीम को फाइनल में प्रवेश कर देने वाली कप्तानी बारी यहां पर खेलता हुआ। अंपायर का इशारा, बैटिंग चॉइस पावर प्ले का, और शायद बैटिंग चॉइस पावर प्ले में आएंगे नए गेंदबाज सतीश पाटारे, मेरा तो अनुमान यही है। और क्योंकि हम जानते हैं इन खिलाड़ियों को, और अक्सर हमने बात की थी सिंधुदुर्ग जिले के टैलेंट की, सिंधुदुर्ग जिले में टैलेंट है। गणेश कुमार छोटा पैकेज बड़ा धमाका, जो हटा देता है संकट की घटा वो है गोपाल बटा और जॉनी जॉनी एस पापा। ये 3 खिलाड़ियों के बिना तो क्रिकेट अधूरा माना जाता है। अब जो कि झटपट क्रिकेट खेला जाता है उसमें शामिल है संदेश कुंडाईकर, जो छक्कों को करता है लाइक, वो है दाजी नाइक, और जिसका चेहरा है खूबसूरत वो है दाजी धुरत। ऐसे धुरंधर हमने इस सिंधुदुर्ग जिले से देखे हैं। आशीष शिरोडकर हो, नाना नाइक हो, विजय केरवाड़ा के कप्तान किशोर भगत हो, इनके बिना क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट जो कि सिंधुदुर्ग जिले का अधूरा कहा जाएगा। रिजवान शेख हो, उमेश मांगरेकर हो, दीपक दुरु हो या एमरोस आलमेडा हो, इनके बिना क्रिकेट तो अधूरा अधूरा सा लगेगा। सतीश पाटारे निकले, शॉट डिलीवरी इस बार खेल दिया निश्चित रूप से डिप्स के अलेग की दिशा में, खिलाड़ी वहां पर तैनात, मात्र मिलेगा 1 रन। शायद दिनेश गांवकर वहां पर खड़े हैं जो कि स्ट्रॉन्ग रन के हैसियत से जाना जाता है। और इसी के साथ 2 रोहित क्रिकेटर्स के 50 रन पूरे होते हुए स्कोर बोर्ड के ऊपर 2 विकेट गंवाने के बाद छठा ओवर जो कि प्रगति के ऊपर सतीश पाटारे फिर एक बार बैटिंग चॉइस पावर प्ले का ये ओवर इस बार खेला आसमान को छूते हुए, गेंद के नीचे जाना चाहते गोपाल बटा, लेकिन दूसरा रन के लिए पलटे और 2 रन यहां पर आसानी के साथ मुकम्मल किए। 2 रन के साथ रन संख्या परावर्तित होती 52 रन के ऊपर। राजा शंकरदास, आपण कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। बंडा पराडकर, प्रसाद पुरोहिकर मित्रमंडळाच्या वतीने आपल्याला विनंती आहे। राजा शंकरदास, सुनील मालवणकर को हम कैसे भूल सकते हैं। वो घुटना टेक कर डीप मिड विकेट के दिशा में लगाने वाला छक्का, दिनेश गांवकर के वो स्ट्रेट डाइव छक्के, वो तो टेनिस बॉल क्रिकेट में भूलने लायक तो नहीं है। सतीश पाटारे इसी बीजे गेंद इस बार खेला आसमान को छूते हुए, लेग साइड की दिशा में खेला जरूरी, कैच का मौका, बेहतरीन कैच, ये कपिल देव के कैच की याद दिलाने वाला 1983 का वर्ल्ड कप का कैच। अक्सर सुने हैं यूट्यूब के ऊपर या अखबारों में पढ़े हैं उमर 11, लेकिन जिसके नाम के ऊपर है उमर 11 टीम जानी जाती है वो उमर मैदान के भीतर अब बल्लेबाजी के लिए निश्चित रूप से उस्मान पटेल जैसे बल्ले हस्तियां उनके खेमे में मौजूद है। अगर बात की जाए उस्मान पटेल की, जब उनका खेल रहता है तो पूरा गांव उनका खेल देखने के लिए अपना गांव घर द्वार बंद कर चला जाता है। ऐसे खिलाड़ी में है ये बेहतरीन गेंद तो शायद नहीं होगी, क्योंकि टुप्पा गिरने के बाद ऑप्शन के काफी बाहर वाइड का इशारा आता हुआ अतिरिक्त रन के बदौलत रन संख्या जो कि 53 रन के ऊपर। तलोजा के सरपंच उस्मान पटेल है। अगर उनका एरिया में उनके तालुके में जब प्रतियोगिता होते हैं तो पूरा वो तोड़ो बाजार का जो कि वो खेमा होता है, वो घर होते हैं, वो दुकान होते हैं, वो पूरे बंद हो जाते हैं और लोग टेम्पो में बैठकर उनका मुकाबला देखने के लिए जाते हैं। इनके इसमें पॉपुलर प्लेयर है उस्मान पटेल और जेंटलमैन है, हम उनको अक्सर पहचानते हैं।
इसलिए सतीश पाटारे की गेंद इस बार खेल दिया, निश्चित रूप से 1 रन बनेगा। जॉनी वहां पर गेंद के ऊपर आए, तो फील्डर माने जाते हैं और उनका थ्रो इतना सटीक होता है विकेटों के ऊपर। 1 रन और खाते में जोड़ता हुआ 1 रन के साथ रन संख्या अब मात्र परावर्तित होती हुई 54 रन स्कोर बोर्ड के ऊपर 3 विकेट गंवाने के बाद 10 रनों की पारी गल चुकी यहां पर समाप्त होती हुई। उमर इस बार सामना करेंगे सतीश पाटारे की गेंदबाजी का। अच्छी यहां पर रन रेट मैं तो कहूंगा, लेकिन उससे ज्यादा काबिल तारीफ गेंदबाजी, जो कि ज्यादा कुछ यहां पर बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका नहीं दे रहे गेंदबाज। सतीश पाटारे की गेंद जड़ में डाला, ब्लॉक हॉल में डालना चाहते थे, यॉर्कर गेंद थी। 1 रन तो जरूर बनेगा, खुद के खाते की शुरुआत यहां पर करते हुए और इस 1 रन के साथ अब रन संख्या जो कि परावर्तित होती हुई 55 रन के ऊपर 3 विकेट गंवाने के बाद। बैटिंग चॉइस पावर प्ले का ओवर जारी। सतीश पाटारे, शायद मुझे लगता है इस ओवर की आखिरी गेंद बची होगी और सामना करेंगे बिलाल। बड़ा शॉट लगाने की कोशिश, गेंद सीने से टकराई और मिडल रन के साथ शायद यहां पर ये ओवर होता मुकम्मल। लगभग 6 ओवरों का खेल समाप्त और 55 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 12 गेंदें अभी भी बाकी। क्या होगा इस मुकाबले में? क्या बचे हुए 12 गेंदों में धुआंधार बल्लेबाजी कर लेते हैं वास्को गोवा की टीम या फ्रेंडशिप चैंपियन की गेंदबाजी फिर एक बार निखरते हैं? ये तो आने वाला समय तय करेगा। वक्त हो चुका है कमेंट्री कक्षा में बदलाव का। मैं आमंत्रित करता हूं मेरे सहयोगी कमेंटेटर बादल चौधरी को और इस सेमीफाइनल के मुकाबले से मौजूद भोसले सभी दर्शकों से विदा लेता हूं। धन्यवाद। देव बरा करो मालवण वाल्यानो, कसा काय भरावा. सिंधुदुर्ग आकाशवाणीच्या मालवण केंद्रापासून परत एकदा स्वागत असा. 55 धावा झालेत आणि 56 धावा झालेत आणि 7व्या षटकात पहिल्या चेंडूची समाप्ती झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरच्या कित्येक नामवंत खेळाडूंची नावं जय भोसलेंनी सांगितली, पण मालवण सुद्धा काही कमी नाही असा. आणि जेव्हा जेव्हा कोण आपल्या एरियाचं मोठेपण सांगतात तेव्हा माका मालवणचं मोठेपण सांगल्याशिवाय अजिबात रवाना नाही. चेंडू बऱ्याच उंचावरसून येता, 1 धाव मिळता, फक्त एका धावन धाव संख्या परावर्तित होता आणि धाव संख्या होता ती 57. मैदानावर सुनील मालवणकर दिसता. मालवणचा सुपुत्र असा निखिल परब जो चौक्याचा सुपुत्र असा ह्या टुर्नामेंटमध्ये कदाचित 12वा खेळाडू म्हणून दिसतलो. आशिष शेलटकर काल दिसलो होतो. विशाल परब असा, विशाल लुरबे असा, वैभव सावंत असा, मालवणच्या कित्येक खेळाडूंची नावं घेऊची तितकी कमी असत. गोलंदाज सुधीर आपला बॉलिंग मार करून तिसरं चेंडू घेऊन आता भरापैकी बॉल होतो. उमरसाठी टाकलेलो चेंडू होतो. उमर मात्र काय धाव घेणार नाही, फक्त एकाच धाव्यावर समाधान मानता. तर मालवण मधल्या जर संघांची नावं घ्यायची झाली तर सगळ्यात उंचावरचं नाव घेतलं जातं, सगळ्यात वरच्या स्तरावरचा ते म्हणजे प्ले बॉयज मालवण संघ. चेंडू परत एकदा मुळात टाकलेला बॉल उंचावरून फटको खेळता. चेंडू बरोच काय हवे तसा फिल्डर येतात, फील्ड करता, थ्रो करता. तोपर्यंत उमेर मात्र 2 धावा अगदी लीलया पूर्ण करता. दुसरी धाव पूर्ण करता थोडंसं ओव्हर थ्रो होता आणि ह्या ओव्हर थ्रोचा पुरेपूर फायदा घेतात आणि बघता बघता एकेरी धावेचा रूपांतर तिहेरी धावेत होता आणि धाव संख्या होता ती 60. 4 चेंडूंचा खेळ संपता अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असा. आणि प्लेबॉयज मालवण संघाबद्दल जर विचार केला तर आताचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर असत, निवेदक अजय शिंदे, पप्पू कदम, दीपक भोजने, बबन रेडकर, रवी मालवणकर, लेग स्पिनर उमेश मालवणकर, अंपायर मंगेश धुरी, दीपक धुरी, अंपायर एम्ब्रॉज अल्मेडा, संदीप शिरोडकर, वना फर्नांडिस, बख्तियार खान यासारख्या कित्येक खेळाडूंची नावं घेताना प्लेबॉयज मालवण संघाची यादी पुढे होती ना. या दरम्यान ह्यो मात्र धावचीत होता आणि 4थं विकेट हे सर खपता. 4थं गडी हे शेवटच्या 5व्या चेंडूवर बाद होता आणि धावसंख्या स्थिर होता ती 61 या धावसंख्येवर. मच्छीमार नेते सन्माननीय छोटू सावजी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. बंडा पराडकर आणि प्रसाद पुरोहिकर मित्रमंडळाच्या वतीने त्यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. कोणतीही
दुर्घटना झाली की पहिल्यांदा आपली टीम घेऊन जे पाण्यामध्ये खाली उतरतात, सरस्वती नदीमध्ये चिपटला, ज्यांनी मृत्यूचं थैमान पाहिलंय तिथे आणि त्या बांधवांना बाहेर काढलं, ते छोटू सावजी आणि त्यांचं सर्व मित्रमंडळ यांच्यासाठी हॅट्स ऑफ आहे. छोटू सावजी यांचं स्वागत मंगेश वेंगुर्लेकर हे पुष्पगुच्छ देऊन करतील. मंगेश वेंगुर्लेकर, धुरीवाडा ग्रामस्थ. नवीन बॅट्समॅन आतिश पटेल जातात. आतिश पटेल वर जबाबदारी आतषबाजी करूची. आतिश केदारे बघूया शेवटचे चेंडू बाकी आहे. धावसंख्या 61 झाली. 7व्या षटकातील शेवटचे चेंडू घेऊन येतात. सुधीर घेऊन येतात शेवटचे चेंडू. आतिशसाठी असा मोहा टाकलेला बॉल आडव्या बॅटीन पुलचं फटका खेळता. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर येतात, फील करता, थ्रो करता. तोपर्यंत फक्त एकेरी धावसंख्येत आतिश आपला खाता खोलता आणि 8व्या षटकाचं पहिलं बॉल परत एकदा आतषबाजी करूच्या तयारीने आतिश जातलो. तर शिंदे सर, तुम्ही सुद्धा प्लेबॉयज मालवण संघामधून खेळलात आणि नगराध्यक्ष महेश कांदळगावकर असत आणि 2 नावं असत ज्यांची आठवण आज सुद्धा मैदानावर येतात. कैलासवासी शेखर मांजरेकर आणि कैलासवासी अरुण मयेकर. तर हे 2 खेळाडू आणि इतर सगळी यादी प्लेबॉयज मालवण संघाची. अरुण कवटकर, माफ कर, अरुण कवटकर. अरुण मयेकर अजून असत. अरुण कवट त्यांचं अरुण भोजनालय असा. गेल्या मॅचेत पण त्यांचं असंच नाव घेतला गेला. त्यांचा वय आपोआप वाढत चालला. माझा खास मित्र, त्याचा वय खूप वाढता, म्हणजे आता जवळजवळ 150-200 वर्ष वय झाला त्याचा. आपल्या मालवणात म्हणतात ना, जर असं चुकान म्हटलं की वय वाढता. बरोबर आहे सर. आणि जेव्हा प्लेबॉयज मालवण ह्या संघातले काही खेळाडू व्हीएमसी मध्ये खेळायला लागले, विजय केनवडेकरांनी ही टीम स्पॉन्सर केली आणि व्हीएमसी मालवण म्हणजे व्हेजिटेबल मार्केट क्लब त्या टीमचं नाव. नितीन मांजरेकर, आनंद मालणकर, शैलेश पावसकर या संघातून खेळले. शैलेश पावसकरांका सर तुम्ही ओळखत असतात, LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करतात आणि आज त्यांचा वाढदिवस असा. व्हीएमसी मालवण संघाच्या त्यांच्यासाठी शैलेश पावसकर हे बास्केटबॉलचे पण खेळाडू, माझा विद्यार्थी आहे तो. तर शैलेश पावसकर यांचा आज वाढदिवस असा आणि ते व्हीएमसी मालवण संघाचे खेळाडू असतात. गोलंदाजीत बदल होता. महाराज येता आपल्या बॉलिंग मार्गदर्शन. आतिशसाठी हे बॉल मुळात टाकलेले बॉल काय रन्स मिळणार नाही, बॉल मेडन ठरता. तर व्हीएमसी मालवण संघाची जर यादी वाचूची झाली तर नितीन मांजरेकर, आनंद मालणकर, शैलेश पावसकर, जगदीश खराडे पण तुमका स्टेजवर दिसता, बख्तियार खान असा, तमास अल्मेडा, नरेश जोशी, प्रमोद चव्हाण असा. बाबा परब काही दिसले नाही. नवीन बॉलचे स्पेशलिस्ट बाबा परब ज्यांनी 16 हाफ सेंचुरी मारल्यानंतर प्रमोद गावकर असा आणि रिव्हर स्वीपचे बादशाह प्रशांत सातोसकर सुद्धा खूप वर्षांनी ह्या मैदानावर दिसता. तर ही यादी व्हीएमसी मालवण संघानं ह्या खेळाडूंनी सुद्धा मालवणात क्रिकेटमध्ये वैभव मिळवून दिला. या दरम्यान 1 धाव मिळता, फक्त 1च धाव, मुळात टाकलेले बॉल, यॉर्कर लेनचे बॉल आणि महाराज मात्र कर्णधारात म्हणजे गोपाळ बटाक साजेशी कामगिरी करता. अजून एक नाव बादल तू विसरलंस, ओपनिंग बल्लेबाज व्हीएमसी मधला नरेश जोशी. नाही सर, नाव घेतलंय नरेशचं नाव घेतल्याशिवाय ही यादी पुरीच होऊ शकणार नाही. तमास अल्मेडा, नरेश जोशी, प्रमोद चव्हाण ह्या क्रमांत ती नावा घेतलेली होती. खरं नाही वाटणार तर युट्यूबचं तुम्ही लाईव्ह प्रक्षेपण बघू शकतात. आपला सरळ असता खटक्यावर बॉट आणि जाग्यावर पलटी. हा सामना संपेपर्यंत जो षटकार मारेल पहिला त्याला 500 रुपयाचं पारितोषिक छोटू सावजी मच्छीमार नेते यांच्याकडून आलेला आहे. आता जो षटकार संपेपर्यंत पहिला मारेल, पहिला षटकार, त्याला 500 रुपये आलेले. तयार राहा सर, षटकार येता. षटकारांची आतषबाजी करू. आतिश दिसता स्ट्रायकर एंडवर. 64 धावा झाले, शेवटचे 3 चेंडू बाकी असतात. योग्य षटकार. हे काय म्हणतात खटक्यावर बॉट आणि जाग्यावर पलटी. छोटू सावजी यांचं सन्मान केला बॅट्समनने, त्यांना 500 रुपये मिळाले. आतिश, खरोखरच तुझ्या मनापासून स्वागत असा, कारण अशा व्यक्तिमत्वाचा स्वागत असा छोटू सावजी. कारण मच्छीमारांच्या प्रत्येक हक्कासाठी ह्या माणसानं खूप कष्ट केले, खूप भांडले, पण काहीच्याही मान मराठाबाची अपेक्षा कधी ठेवली नाही. छोटू सावजी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी होऊ हरकत नाही. तर जुन्या खेळाडूंची नावं वाचली, नवीन खेळाडू सुद्धा शिंदे सर तयार होतात. त्याच्यात सुनील मालवणकर असा, विशाल लुडबे असा, वैभव सावंत, रोशन धुरी, आशिष शेलटकर, रुपेश करलकर, दर्शन बांदेकर, पिंट्या पार्टे, गुणेश हडकर असा, प्रशांत केळुसकर, दर्पण आचरेकर, कित्येक नवीन खेळाडू मालवणमध्ये तयार होतात.
अभिषेक आचरेकर ज्यांनी काल मुंबईच्या खेळाडूंना बांधून ठेवल्या आणि या दरम्यान एक धावपुरी दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि मंगेश दुरी यांच्याकडे जोरदार अपील होता. 2 धावा अगदी बघता बघता लिलया पूर्ण होतात आणि या दुहेरी धावसंख्या होतात ती 72. शेवटचं फक्त एक चेंडू शिल्लक असा आणि मालवण तालुक्यानं जे काय खेळाडू दिले त्यांची नावं सांगण्याचा प्रयत्न होतो. लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा आताचा जो फलंदाज त्याचं नाव सांग जरा. आतिश आतिश ज्यांनी छोटू सावजी सारख्या एका धडाकेबाज मच्छीमार नेतृत्वाचं स्वागत केला. फलंदाज होतो दीपक भोजने, म्हणजे असा खेळता तो अजून आहे. दीपक भोजने अष्टपैलू खेळाडू, स्टायलिश. तो चेंडू मुळात टाकलेले परेड लवांच्या दिशेने जाता या चौकार आणि इनिंगची सांगता होता आणि 8 षटकांचं कोटं संपता आणि 8 षटकांचं कोटं संपल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना फ्रेंडशिप चेनवण संघासमोर रोहित स्पोर्ट गोवा संघाची धावसंख्या जाता ते 76 धावा आणि 77 धावांचे पाठलाग असा. ते शिंदे सर 2 मिनिटं फक्त मला बोलायचं असा, मध्ये नाही बोलशात तर बरा होत. हो सगळ्यांबद्दल सर खूप बोलला, पण असो एक धीरगंभीर आवाज असा, एक अभ्यासू आवाज असा आणि मालवण मधलो खयचो एक कार्यक्रम म्हटलो की त्या आवाजात तोड नाही असा. एकदा जोरदार टाळी होऊन दे अजय शिंदे सरांसाठी. स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटपटू असत, उत्कृष्ट बास्केटबॉलपटू असत, उत्कृष्ट कोच असत आणि मैदानावर तो मालवणमधील खयचो कार्यक्रम असलो तर खयच्याही पाकिटाची अपेक्षा त्यांची नसता. सुंदर आवाज, धीरगंभीर आवाज असा आणि एक वैशिष्ट्य असतं शिंदे सर, तुम्ही माईक घेऊन फक्त हॅलो म्हटलात काय समोरचं आपोआप माईक खाली ठेवता. ह्या आवाजाच्या ताकदीची जादू असा आणि हो आवाज तुमका लाभलो आणि जसं मालवणच्या रामेश्वराचा आशीर्वाद तुमच्यावर असा तसंच एक मालवणी म्हण असा, आईजीच्या जीवावर बायजी उदार, साशेच्या जीवावर जावय सुभेदार. आमका पण वालावलीचं वैशिष्ट्य, आमका सुभेदारच जावय मिळतात आणि वालावलीच्या लक्ष्मीनारायणाचा आशीर्वादही तुमच्या समोर असा. ह्या एवढ्या मोठ्या टुर्नामेंटीत आपली मालवणी भाषा बोलण्याची माका संधी दिल्या त्याबद्दल बंड्या पराडकर, प्रसाद पडवकर मित्रमंडळाचे आभार म्हणते. 8व्या इनिंगचा खेळ समाप्त होता आणि 77 धावांचा पाठलाग करू घेता आपल्या सिंधुदुर्गाचा संघ फ्रेंडशिप चॅनवान. आतिश यांनी शिंदे सर VMC साठी ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली अशा नितीन केळुसकरचं नाव घ्यायचं राहिला. ढोमसो ह्या नावान प्रसिद्ध निलेश केळुसकर आणि ढोमसो ह्या नावान तो लय प्रसिद्ध असा. आणि एक किस्सा असा सर, जसा हा टेनिस क्रिकेट खेळला जाता तसा बॉक्स क्रिकेट असा लय फेमस असा आणि बॉक्स क्रिकेटमध्ये एवढे जलदगती गोलंदाज मी बघितलं की ओव्हरऑलमध्ये कायच नाही एवढे जलदगती. पण मालवणमध्ये एक खेळाडू असा त्याच्यासमोर किती सॉकेट बॉलर जरी असलो तरी त्या बॉलरला अगदी रिव्हर्स स्वीप रिव्हर्स शॉट अगदी लिहिला खेळू शकता.
हेलो हेलो चेक हेलो। अनिकेत की गेंद उठा जाए समय कवर के ऊपर से देख रहा है और इसी के साथ सतीश पटारी की पहली विकेट यहाँ पर गिरती हुई पहला झटका लगता हुआ इस समय जो कि प्रिंसिप चंदन के लिए बड़ा झटका। सतीश पटारी आउट होकर टहल में लौटते हुए पठारे और निश्चित रूप से एक पहला बड़ा झटका इस समय प्रिंसिप चंदन को लगता हुआ। पहली गेंद डॉट निकाल दी, उसके बाद दूसरी गेंद के ऊपर सफलता पाई है। निश्चित रूप से एक अच्छी गेंदबाजी यहां पर कहनी पड़ेगी अनिकेत की, गोवा के बेहतरीन खिलाड़ी और जो हमारे सामने कमेटी के सामने 5 नंबर की जर्सी पहनी है वो है मुंबई इंडियंस के बड़े खिलाड़ी जिन्हें मुंबई इंडियंस में खेला है और यहां पर इस समय फील्डिंग क्षेत्र में दिखाई देते हुए हमारे सामने बिल्कुल राहिल शेख नाम है उनका। और निश्चित रूप से यहाँ पर इस बड़ी प्रतियोगिता में पहली बार मालवन के इस बॉलिंग ग्राउंड पर दिखाई देते हुए मुंबई इंडियंस के खिलाड़ी हैं और निश्चित रूप से यहाँ पर हमारे सामने दिखाई देते हुए फिर एक बार गेंदबाजी के अनिकेत अपने बॉलिंग मार्क पर और उनके सामने बल्लेबाज जो कि इस समय अनिकेत इस समय सामना करेंगे। नॉन स्ट्राइक पर नए बल्लेबाज गोपाल भट्टा सिंधु डिस्ट्रिक्ट के एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी है, खास करके उनकी विकेट कीपिंग और बैटिंग देखने लायक होती है। और प्रिंसिप चंदन की तरफ से कितने सालों से अपना परफॉर्मेंस देते आ रहे हैं, निश्चित रूप से तजुर्बे के साथ अनुभव के साथ इस मैदान के परिसमय बार बार शॉट खेलने का प्रयास निश्चित रूप पूरी तरह चुके गेंद के लाइन से और अंपायर की तरफ इशारा करते हुए लेकिन रिवर्स शॉट का इस्तेमाल किया है तो मेरे ख्याल से अंपायर का सही डिसीजन होगा, क्योंकि दीपक धुरी जैसे एक बेहतरीन अंपायर है जिनकी निगाह गेंद के ऊपर बिल्कुल बरकरार है, उनके ऊपर अगर इस प्रकार के अटैक निश्चित रूप से फिर एक बार अनिकेत की अगली गेंद और बड़ा प्रहार सीधे बॉलर के सामने करते हैं, लेकिन अच्छी फील्डिंग यहाँ पर जो कि साहिल की खूबसूरत फील्डिंग का प्रदर्शन करते हैं। सीधी गेंद जो कि फिर एक बार गेंदबाजी की हाथों में जाती हुई कोई रन नहीं, रन की कोई संभावना नहीं थी, स्कोर रुका हुआ यहाँ पर सिर्फ 0 के स्कोर पर पहला विकेट गिरा है, अभी तक खाता नहीं खोला, देखना है। जोरदार हिटिंग करने का प्रयास, गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर और इसी के साथ ही ड्रॉप और 1 रन के साथ अपना टीम का खाता खोलते हुए स्कोर बोर्ड पर दिखाएगा 1 रन 1 विकेट के नुकसान पर। हेलो, सौभाग्यवती राधिका प्रसाद पुरोहित एक मोठ्या टेनिस बॉल महासंग्रामाच्या सेमीफायनल अंतिम फेरीचे सामने पाहण्यासाठी राधिका वहिनी आणि आदिती वहिनी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत। मी अवधूत पडोळेकर आणि प्रसाद पडोळेकरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। आणि कितनी शानदार गेंदबाजी, यहाँ पर पहला ओवर खत्म हो चुका है, केवल 2 रन दिए हैं और एक सफलता पाई है। निश्चित रूप से एक कसी हुई गेंदबाजी यहाँ पर आप देख रहे हैं गोवा की तरफ से, निश्चित रूप से अनिकेत की कसी हुई गेंदबाजी, सिर्फ 2 रन दिए पहले ओवर में और एक सफलता पाई है और दबाव बनाने का पूरा प्रयास इस समय वास्तव गोवा की तरफ से होता हुआ। गोवा और प्रिंसिप चंदन के बीच में इस सेमीफाइनल यहाँ पर इस टूर्नामेंट का दूसरा सेमीफाइनल चल रहा है इस समय। पहली जो कि अंतिम फेरी में पहुंचने वाली टीम है वो है रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला और यहाँ पर देखना है जो जीतेगा वो रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला के साथ खेलेगा, लेकिन कौन सी टीम फाइनल में पहुंचेगी इसका फैसला थोड़ी देर में होगा क्योंकि आने वाला समय बताएगा। अवधूत पडोळेकर स्वागत। राइल की गेंद उसको बैक साइड पर गेंद उसको निश्चित रूप से बड़ा प्रहार, फाइनल बाउंड्री की तरफ गेंद बढ़ती हुई 4 रनों के लिए
ऑलमोस्ट अंपायर का यहाँ पर अलमेडा का इशारा आता हुआ 4 रनों का, 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। फिर एक बार राहिल अपने बॉलिंग मार्क पर दिखाई देते हुए, उनके सामने बल्लेबाज इस समय। अच्छी गेंद और निश्चित रूप से यहां पर और एक विकेट का पतन होता हुआ, दूसरा विकेट यहां पर गिरता हुआ। प्रेमसिंह चंद्र का गोपाल भट्टा की बारी इसी के साथ खत्म होती हुई दूसरे विकेट का पतन होता हुआ और निश्चित रूप से बढ़िया गेंदबाजी यहां पर दिखाई दी गोवा की। सुनील मालवणकर सिंधु डिस्ट्रिक्ट के और एक बेहतरीन बल्लेबाज इस समय स्ट्राइक पर दिखाई देते हैं इस समय, और निश्चित रूप से मालवण के हैं और यहां पर उनका होम ग्राउंड देखना है। राहिल की अगली गेंद का किस प्रकार मुकाबला करते हैं। एक गेंद उनकी और इस बार सम्मान देते हुए खेल जाए और किस स्थान पर वहां पर बिल्डर करना तो गेंद को उठाते सिर्फ 1 रन का अपना खाता खोलने का समय और 1 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। सन्माननीय महेंद्र देऊलकर और 6 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन 2 विकेट के नुकसान पर, और निश्चित रूप से इस प्रकार की स्ट्रोक की जरूरत इस समय जो कि साहिल अपने बॉलिंग मार्क पर और उनके सामने बल्लेबाज जिसमें जावेद, और निश्चित रूप से यहां पर बड़े स्ट्रोक की जरूरत होगी जो कि प्रिंसिप चंदन के लिए इस मुकाबला जीतने के लिए। राहिल की अगली गेंद जोरदार प्रहार करने की कोशिश आगे गए थे लेकिन टाइमिंग गलत था और इसी के साथ 1 रन मिला है और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन 2 विकेट के नुकसान पर 14 लॉस ऑफ 2। लेकिन रन रेट को बढ़ाना चाहिए क्योंकि दूसरा ओवर इस समय प्रगति पथ पर है और लगभग मेरे ख्याल से 8 ओवर का मुकाबला तो यहां पर कांटे की टक्कर होने की संभावना होगी क्योंकि यहां पर जो जीतेगा वो सीधा रोहित वेमुला के साथ फाइनल में खेलेगा। इस बार गेंद जोरदार प्रहार लेकिन देखना वहां पर फील्डर है, अच्छी फील्डिंग अच्छा थ्रो जो कि लेकिन फिर भी 1 रन रनिंग बिटवीन द विकेट बहुत बढ़िया और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन 2 विकेट के नुकसान पर 15 लॉस ऑफ 2। और इसी के साथ यहां पर राहिल का दूसरा ओवर यानी कि दूसरा ओवर खत्म होता हुआ 2 ओवर का खेल खत्म हो चुका है। 2 ओवर का खेल खत्म होने के बाद स्कोर है जो कि यहां पर 15 रन और निश्चित रूप से एक बड़ा टारगेट देने का प्रयास करेगी। यहां पर जो टारगेट दिया 77 रन का पीछा करते हुए दोनों ही बल्लेबाज खुलकर आजादी के साथ खेलने लगे हैं और निश्चित रूप से सुनील मालवणकर अब स्ट्राइक पर जाएंगे और देखना है उनके लिए जो टारगेट है किस प्रकार चेंज करते हैं और आगे का विवरण सुनाने के लिए मेरे साथी कमेंटेटर यहां पर खड़े अशोक नायक जी के पास मैं माइक सफर करता हूं। आप सभी की रोल लेता हूं। धन्यवाद।
श्रीमती नलिनी नारायण साटम स्टेडियम आणि व्यासपीठ हे मालवण टोकवाला बोर्डिंग मैदान खचाखच भरलेलं आहे. एवढी गर्दी मी तरी नाही पाहिली. स्ट्राइक पर सुनील मालवणकर सामना करते हुए इस बार ऑफ स्टंप पर यह गेंद खेलना चाहते थे मिड विकेट बाउंड्री पर, लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं कर पाए. विकेट कीपर ने बाकी का काम पूरा किया. नॉन स्ट्राइकर इन पर जावेद एक मौका मिल चुका है. शायद रोहित स्पोर्ट गोवा क्रिकेट टीम के लिए कहीं मौका ये महंगा साबित न हो. 2 विकेट गिरते हुए 15 रन के स्कोरबोर्ड पर 77 रन जो कि टोटल मैच को जीतने के लिए. या षटकारामध्ये प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय छोटू सावजी यांच्याकडून. 62 रन अभी भी आवश्यक. अच्छी गेंद, बढ़िया गेंद, इस बार चकमा खा गएगा और इसी के साथ शायद सुनील मालवणकर वापस. तीसरा धक्का लगता हुआ फ्रेंडशिप चंदवन क्रिकेट टीम को. डीजे डीजे भाई बजाओ. श्याम अख्तर, इतना सन्नाटा क्यों है भाई? श्याम जी, अरे बोलो भाई. सुनील मालवणकर आउट हुए हैं इसलिए सन्नाटा छाया हुआ है. वो क्योंकि वो लोकल बॉयज है यहाँ के. थैंक यू डीजे. 15 रन स्कोरबोर्ड पर 3 विकेट पर सुनील मालवणकर व्यक्तिगत 2 रन पर वापस और नए बल्लेबाज मैदान पर मनोज सकपाल. शायद बैटिंग ऑर्डर लंबी है लेकिन बीच में साझेदारी बनानी पड़ेंगे. लक्ष्य उतना आसान नहीं है जो कि 77 रनों का पहला मैच सेमीफाइनल का 95 रनों का. गणेश कुमार बिल्कुल हीरो आज के. और इसी बीच में अगली गेंद अच्छी गेंद, इस बार ऑफ स्टंप पर हल्के से फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया. इस बार ऑन साइड पर सिलिमेडॉन की तरफ आते आते पहली गेंद पर मनोज ने अपना खाता खोला. थोड़ी सी धीमी फेंकी गई गेंद अनिकेत थी. एक बहुत ही चतुराई के साथ, बुद्धिमानी के साथ गेंदबाजी करते हुए मैदान पर काफी देर पर स्कोरबोर्ड रुका हुआ था, वो थोड़ा सा आगे निकलता हुआ. 16 रन 3 विकेट पर 16 लॉस ऑफ 3 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. हॅलो, मोठी बहीण ही आईचं रूप मानलं जातं. सन्माननीय बंड्या पळडकर साहेबांची मोठी बहीण अनिता लहू केळुसकर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव लक्ष्मी. अनिता लहू केळुसकर आणि त्यांचे लक्ष्मी लहू केळुसकर आणि पूर्वाश्रमीचं नाव अनिता. त्यांचे मिस्टर आमचे मित्र लहू केळुसकर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं बंड्या पराडकर मित्रमंडळ, प्रसाद परुळेकर मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. धन्यवाद शिंदे सर. सभी दर्शकों का इस मैदान पर मान्यवरों का स्वागत कमेंट्री बॉक्स में से. और इसे बीच एक अच्छा शॉट ऑफ स्टंप पर यह गेंद उछाल लेते हुए और शायद क्या कैच लपका. सेमीफाइनल के मैच में जो कि गौरव ने पहले इनिंग में इसी तरह का कैच लपका था और ये जो कि ये बढ़िया कैच. जावेद, हाँ बोला श्याम. ये जो कैच पकड़ा था अभी नवीन, ये यूपी के खिलाड़ी है. हाँ, अभी जो कैच पकड़ा था नवीन, जो गोवा के ओर से खेल रहे हैं, ये यूपी के रहने वाले हैं, यूपी के ओर से खेलने वाले खिलाड़ी. हाँ बिल्कुल. तो शाम मैं धन्यवाद दूंगा सभी जो कि आयोजन कमेटी को कि एक से बढ़कर अति महारत इस मैदान पर, बोर्डिंग मैदान पर देखने को मिली. और ये वहाँ का नंबर 1 बॉलर है. बिल्कुल. नंबर दर्जे का बॉलर है यूपी का. यूपी का जिन्होंने क्या बढ़िया कैच किया, लंबी दौड़ लगाकर, वो भी पीछे की साइड में. बिल्कुल बिल्कुल. विवियन रिचर्ड्स का कैच लपका था कपिल देव ने जो कि वर्ल्ड कप में, उस कैच को जो कि याद को ताजा कर दिया. और श्याम जी फाइन लेग पर फील्डिंग कर रहे हैं वो राहिल शेख, वो दिल्ली के खिलाड़ी है. शायद इस प्रतियोगिता में कर्नाटक, गोवा राज्य, मुंबई, दिल्ली जो कि एक से बढ़कर एक खिलाड़ी.
अच्छी गेंद इस बार, देखो क्या टर्न किया, गेंद को बाहर से कितने अंदर के तरफ ले आए, बिल्कुल शेनवान की याद आई, मुरलीधरन की मुठैया मुरलीधरन की याद आ गई। एक अच्छा ओवर जो कि अनिकेत का, 2 ओवर कोई मेडन नहीं, 3 रन और 3 विकेट। भाई तालियां होनी चाहिए, 2 ओवर कोई मेडन नहीं, 3 रन 3 विकेट। सेमीफाइनल के मुकाबले में इसका अच्छा प्रदर्शन क्या रहेगा। श्याम जी बहुत बढ़िया गेंदबाजी, जावेद को मौका मिल चुका था। बोलो सर। माजी नगराध्यक्ष सन्माननीय सुदेशी आचरेकर साहेब यांचं मैदानावर आगमन झालेलं आहे। त्यांच्या सोबत कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय दीपकजी पाटकर साहेब यांचंही मैदानावर आगमन झालेलं आहे। दोनही मान्यवरांना बंड्या पराडकर मित्रमंडळ, प्रसाद तोरळेकर मित्रमंडळाच्या वतीने मी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न होण्यासाठी विनंती करतो। सन्माननीय सुदेशजी आचरेकर साहेब, सन्माननीय दीपकजी पाटकर साहेब। धन्यवाद सर। 5 ओवर का खेल बाकी, 30 गेंदों का 61 रनों की आवश्यकता। मंजिल काफी दूर है लेकिन अभी भी बैटिंग लाइनअप बिल्कुल जो कि बाकी है। नया बल्लेबाज लेफ्ट हैंडर बल्लेबाज जॉनी मैदान पर। ये 2 बल्लेबाज हैं जो कि कई मुश्किल परिस्थितियों में जो कि अपने जो कि डूबती नैया को बिल्कुल जो कि किनारे पर जिन्होंने खड़ा कर दिया। लेफ्ट हैंडर बल्लेबाजों की बात किया जाती है तो मेरे ख्याल से मैं 3 नाम हमेशा अक्सर लेता हूं, सुधीर पालियकर, एजाज कुरैशी और जॉनी। क्षमता है ये 3 बल्लेबाजों में जो कि अपने टीम के लिए बिल्कुल जो कि बड़ा अच्छा योगदान देते हैं। स्ट्राइक पर जॉनी, नॉन स्ट्राइकर इन पर मनोज सकपाल और गेंदबाजी के मोर्चे पर जो कि बदलाव दिखाई देता है 80 पर गेंदबाजी करने के लिए हमारे कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से दूर दूर जमाई गई फील्ड, दर्शकों से भरा हुआ कचाकच मैदान और सेमीफाइनल का तगड़ा मुकाबला। अच्छी गेंद इस बार, बढ़िया शॉट ऑफ ब्रेकर जॉनी के बल्ले से लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री से आते गेंद को उठाते फील्ड करते 1 रन आराम के साथ, बड़े इत्मीनान के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन के साथ से स्कोर आगे निकलता हुआ 17 रन 4 विकेट पर, 17 लॉस ऑफ 4 विकेट। 4th ओवर इन प्रोग्रेस। एक आधा ओवर 15-20 रनों का मेरे ख्याल से फ्रेंडशिप चैंपियन क्रिकेट टीम के लिए आवश्यक, जो रन रेट को ठीक ठाक कर देगा। और अगर दूसरी बात रोहित स्पोर्ट वास्को क्रिकेट टीम के बारे में, सौभाग्यवती राणी बंड्या पराडकर, पराडकर बहिणींचं या ठिकाणी आगमन झालंय। स्वागत आहे बंड्या पराडकर मित्रमंडळ, प्रसाद तरोळेकर मित्रमंडळाच्या वतीने। सभी मान्यवरों का इस मैदान पर कमेंट्री बॉक्स में से हार्दिक स्वागत। इसी बीच में एक अच्छी गेंद फ्रंट फुट पर डिफेंसिव शॉट के लिए अपने फॉलो थ्रू में गेंद को उठाते आसिफ एक बार फिर से अपनी अगली गेंद लेकर, और ब्रेक गेंद इस बार काफी बाहर से अंदर तरफ निकली जरूर, लेकिन अंपायर का सही फैसला, वाइड बॉल का इशारा आता हुआ मंगेश धुरी और स्क्वायर लेग पर दीपक धुरी, साथ में एम्ब्रोस अल्मेडा, हमारे बगल में विल्सन और पायस अल्मेडा जो कि स्कोरिंग का जो कि काम करते हुए दाइनेत से ओवर देकर एक बार अगली गेंद लेकर शॉर्ट गेंद, बड़ा शॉट, अच्छा शॉट, लेकिन बिल्कुल हवा में मिड विकेट बाउंड्री पर कैच को तब्दील किया और एक विकेट का पतन फ्रेंडशिप चंदवन क्रिकेट टीम का। डीजे भाई बजाओ। हॅलो, व्यासपीठावरती माजी नगराध्यक्ष सुदेशी आचरेकर साहेब आलेले आहेत, त्यांचं स्वागत सन्माननीय आपा परुळेकर हे पुष्पगुच्छ देऊन करतील। मी आपा परुळेकर यांना विनंती करतो की त्यांनी माजी नगराध्यक्ष सुदेशी आचरेकर साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 25 वर्षाचं काम करून टाकणारे कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय दीपक पाटकर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत। धन्यवाद परुळेकर साहेब। धन्यवाद शिंदे सर। दिनेश गावकर नए बल्लेबाज, सामने स्ट्राइक एंड पर आसिफ के
अच्छी गेंद, इस बार बल्ले से लगकर गेंद निकली विकेट के पीछे, 1 रन जरूर पूरा किया दोनों बल्लेबाजों में, लेकिन थोड़ा सा जो कि संकट में जरूरत है दिनेश काउकर। 1 रन के साथ से अपना खाता खोला दिनेश काउकर ने और अपनी टीम को आगे बढ़ाते हुए 19 रन 5 विकेट के नुकसान पे। पिछले मैच में 95 रनों का टारगेट जो कि रोहित स्पोर्ट्स बेंगलुरु क्रिकेट टीम ने गणेश कुबल ने जो कि अंतिम ओवर में एक यादगार बारी इस मैदान पर खेली, बस उसी तरह की एक को तोड़फोड़ बल्लेबाजी करनी पड़ेगी, नहीं तो ये मैच शायद थोड़ा सा काफी दूर दिखाई देता हुआ फ्रेंडशिप चैंपियन क्रिकेट टीम के लिए। दिनेश काउकर नॉन स्ट्राइकर एंड पर, जॉनी स्ट्राइक एंड पर, इस जोड़ी को मेरे ख्याल से एक आक्रमण करना पड़ेगा, 1-2 बड़े शॉट लगाने पड़ेंगे, रन रेट को थोड़ा सा जो कि सुधारना पड़ेगा। रन रेट स्कोर बोर्ड पर काफी बढ़ता हुआ और अगर एक ओवर अच्छा निकला तो काफी संकट का सामना करना पड़ेगा फ्रेंडशिप चैंपियन क्रिकेट टीम का। इससे भी जो एक बार फिर से आसिफ जो कि अब राउंड विकेट दिखाई देते हुए, अच्छा शॉट, इस बार फुल टॉस गेंद, बढ़िया शॉट, इस बार स्क्वायर ऑफ द विकेट, ऑफसाइड पर एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते, अच्छा थ्रो सीधे नॉन स्ट्राइकर एंड पर। 1 रन का समय था दोनों बल्लेबाजों के पास, जॉनी के खाते में 1 रन, जॉनी पहुंचा अपने व्यक्तिगत 2 पर, 1 रन पर दिनेश काउकर जो कि स्ट्राइक एंड पर। टोटल स्कोर बोर्ड पर 20 रन 5 विकेट के नुकसान पे। 55 रनों की अभी भी आवश्यकता, 57 रनों की अभी भी आवश्यकता। यह गेंद ऑफ से बाहर, गेंद वाइड बॉल का इशारा अंपायर का आता हुआ, 1 रन स्कोर के खाते में। ऑफसाइड पर एक स्लिप पर फील्डर, एक कवर पॉइंट पर, एक डीप एक्स्ट्रा कवर पर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, यानी 4 फील्डर दिखाई देते हुए जो कि टोटल 5 फील्डर ऑफसाइड पर, एक शॉर्ट थर्ड मैन पर, ऑन साइड पर 4 शॉर्ट पाइन लेग पर, एक लॉन्ग ऑन, एक शॉर्ट मिड विकेट और एक स्क्वायर लेग बाउंड्री पर। बड़ा शॉट इस बार बिल्कुल हवा में, लॉन्ग ऑन बाउंड्री पर और एक मौका और दिनेश काउकर की बारिश समाप्त। एक के बाद एक विकेट गिरते हुए 6ठे विकेट का पतन फ्रेंडशिप चैंपियन क्रिकेट टीम का। पराडकर मैडम, इस बीच में ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर। अशोक जी, बोला सर। या मैदानावरती tenniscricket.in या माध्यमातून आपण YouTube वरती 198 देशांमध्ये मालवण लाईव्ह आहे। आपले सर्व प्रेक्षक, खेळाडू, कॉमेंटेटर्स, मी स्वतः निवेदक अजय शिंदे, आपण सगळे 198 देशांमध्ये निगडीत आहोत, आपण जातोय, पोहोचतोय आपण। बरोबर। काल आपल्या एका वाढदिवसाच्या युट्यूबच्या व्हिडिओला मंदारकेणी साहेबांचा वाढदिवस आपण साजरा केला, त्याला 2300 लाईक आले होते असं जय भोसलेने सांगितलं मला। बरोबर, अभिमान वाटला आणि अभिमान मला गौरव सावंत आणि निखिल कांबळे यांचा आहे। बरोबर, जोरदार टाळ्या पण वाजवा जरा निखिल कांबळे आणि गौरव सावंत यांच्यासाठी, खूप छान काम करतायत। अशोकजी असं म्हणतात की मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी माणूस शोभून दिसतो। बरोबर सर, ते बिचारे राहिले तिथे आणि शूटिंग करतायत, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत, कारण हे सर्व tenniscricket.in वरती कायम राहणार आहे आणि याच्या जे व्हिडिओ आहेत ते आपण आपल्या मुलाबाळांना भविष्यात कायम आपण दाखवू शकतो। tenniscricket.in वरती लाईव्ह युट्यूब वरती आपलं प्रक्षेपण चालू आहे, हे सर्वांनी ध्यानात ठेवा। धन्यवाद सर, खरोखर। आणि यासाठी आणखी एक नाव मी आवर्जून सांगतोय प्रेक्षकांसाठी की यासाठी खूप पुढाकार घेतला तो सर्वप्रथम आमचे समालोचक जय भोसले यांनी, आणि जय भोसले साहेबांसाठी पण जरा एकदा या ठिकाणी, आणि गौरव सावंत आणि निखिल कांबळेसाठी टाळ्या वाजवूया। मंडळी खरोखर धन्यवाद। त्याच दरम्यान मैदानात त्या ठिकाणी सामना थोडासा चुरशीचा, मी म्हणेन की थोडासा एकतर्फी दिसतोय आणि काही खेळाडूंना फलंदाजीला संधी मिळत नाही, आणि श्याम मला वाटतं या सामन्यादरम्यान अफजल म्हणा किंवा तुकाराम उर्फ महाराज हे फलंदाज बहुधा आपल्याला बघायला मिळतात असं चित्र मैदानात दिसतंय। सामना निम्म्या षटकांचा खेळ समाप्त होतोय 4 षटकांचा, आणि 21व्या धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात, म्हणजे अजूनही मला वाटतं या ठिकाणी
24 चेंडूंचा खेळ बाकी आणि 56 धावांची आवश्यकता. 24 चेंडूत 56 धावा सामना जिंकण्यासाठी. ड्रिंक्स ट्रॉली आहे आणि हे ट्रॉलीची अँब्युलन्स जी आहे त्याचा नंबरही 373 आहे आणि ही जी ड्रिंक्स ट्रॉली अँब्युलन्स आली आहे ती अँब्युलन्स बंड्या पराडकर मित्रमंडळाने मालवणवासियांच्या चालू ठेवलेलं आहे त्यांनी आणि त्यामुळे बंड्या पराडकर आणि त्याच्या मित्रमंडळासाठी आपण टाळ्या वाजूया जरा. जमलेल्या सगळ्या म्हणजे हा सर्व मान्यवर जमलाय जो जमलाय तो उधाणलेला सागर जनसमुदायाचा पाहून माझं ही मन उधाण माझ्याही मनाला उधाण येत आहे आणि म्हणूनच मी आवर्जून इथे विनंती करतो सर्वांना की जोरदार टाळ्या या बंड्या पराडकर साठी झाल्या पाहिजे त्याच्या मित्रमंडळासाठी झाल्या पाहिजे प्रसाद पुणेकर यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद सर. खूप छानपैकी आयोजन आणि आणखी एक आम्ही या ठिकाणी या मंडळाचे सर्वांच्या क्रीडा रसिकांचा आभार मानतोय कॉमेंट्री बॉक्स मधून की तुम्ही या मोठ्या एवढ्या स्पर्धेदरम्यान आम्हाला पण या ठिकाणी संधी दिलीत. 24 चेंडूंचा खेळ बाकी म्हणजे निम्म्या षटकांचा आणि 56 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 56 धावा गोलंदाजीत बदल होतोय आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सहकारी येत आहेत ते अमोल जमदाडे. मी अशोक नाईक आपली थोड्या वेळासाठी रजा घेतोय. खुर्च्या आहेत त्या थोड्या खाली करून ठेवा आपल्याला सर्वांना विनंती आहे. हॅलो, धन्यवाद शिंदे सर. तर 24 चेंडू विजयासाठी 56 धावांचं लक्ष आणि त्यामधल्या एक चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. सुरुवातीचाच गोलंदाजाचा तो गोलंदाज नवीन गोलंदाजीची निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय या षटकादरम्यान आणि 23 चेंडू विजयासाठी 56 धावांचं लक्ष. स्ट्राईकवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक दर्जेदार असा खेळाडू जॉनी स्क्रीनवर येतोय आणि युपीतील एक दर्जेदार गोलंदाज म्हणजे एका बाजूला सिंधुदुर्गचं टॅलेंट एका बाजूला युपी म्हणजे उत्तर प्रदेशचं टॅलेंट अशा पद्धतीचा सामना रंगतोय. पाहूया कोणाची सरशी ठरते. मात्र थोडंसं जर पारडं पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं थोडंसं पारडं जर दिसतंय. सामन्यावर सुरुवातीला थोडीशी मजबूत पकड निर्माण करतोय मात्र या पकडीतनं बाहेर निघायचं तर डावखुऱ्या फलंदाज जॉनीला मोठे फटकेबाजी करावी लागेल किंबहुना ती जॉनीच्या बॅटमधनं मोठे फटकेबाजी करायची क्षमता असलेला फलंदाज हा सज्ज होतोय. फुलटच पद्धतीचा अगदी क्रिकेटमधलं ज्याला खराब चेंडू संबोधलं जातो तर खराब चेंडूला गलीच्या दिशेने एक सुरेख असा नेत्रदीपक फटका त्यानंतर एक अवांत असा थ्रो होतोय. सीमारेषेच्या दिशेनं एक बॅकअप होतोय. एकही धावेचे रूपांतर लिहिले या दुहेरी धावेमध्ये केलं जात 2 धावांनी धावसंख्या एक पाऊल पुढे टाकते 23 धावांवर. 77 धावांचं विजयासाठी लक्ष उचललेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला उपांत्य फेरीचा महत्वपूर्ण असा सामना फ्रेंडशिप चेंडवन वर्सेस वास्को गोवा या दोन संघादरम्यान म्हणजे एका बाजूला सिंधुदुर्गचं प्रतिनिधित्व करणारा संघ आणि दुसऱ्या बाजूला गोवा राज्याचं प्रतिनिधित्व करतोय तो वास्को गोवाचा संघ. दरम्यानच्या कालावधीत पंचांच्या डाव्या बाजूला शॉर्टपिच चेंडूला हलके स्टेअर करण्याचा प्रयत्न मात्र बॅटनी बॉलचा काही कोणताही संपर्क न होता यष्टीरक्षकाच्या हाती चेंडू विसावला जात धाव घेण्याचा कोणताही प्रश्न निर्माण न होत चेंडू मात्र निर्धाव गणला जातो तो गोलंदाज नवीनच्या खाती. नवीन या खेळाडूविषयी सांगायचं तर युपीतील एक दर्जेदार असा गोलंदाज ज्या प्रथम क्रमांकाचा गोलंदाज युपीतील मानला जातो तो आपल्याला या मालवणच्या डेपोवाला बोर्डिंग ग्राउंडवर पाहायला मिळतो आणि याचं संपूर्ण श्रेय जात आहे सन्माननीय बंड्या पराडकर मित्रमंडळ सन्माननीय प्रसाद पुर्वेकर मित्रमंडळ त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना त्यांना इतर जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय हरी खोबरेकर साहेब यांचं मैदानावर आगमन झालेलं आहे. खोबरेकर साहेब आपल्याला विनंती आहे बंड्या पराडकर आणि प्रसाद पुर्वेकर मित्रमंडळाच्या वतीने आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर स्ट्राईकवर येतो प्रथमच अफजल आणि त्याला गोलंदाजीसाठी सामोरं जातोय तो नवीन. सामना बराचसा दूर जातोय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाबतीत सांगायचं मोठ्या फटक्याने वाचून कोणताही पर्याय नाही आणि जर बंड्या पराडकर मित्रमंडळाच्या अंतिम फेरीत प्रवेश करायचा तर षटकार चौकारांची आतषबाजी आवश्यक. मात्र समोरून धारदार गोलंदाजी बॅटची कट घेत आणि अफजल मात्र 0 धावांवर माघारी येतो.
हा सर. बंड्या पराडकर मित्रमंडळाचे बंड्या पराडकर जे आहेत ना ते कायम खुश राहतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी मला इथे सांगावं वाटतं, कामयाब इंसान खुश रहे ना रहे, कामयाब इंसान खुश रहे ना रहे, खुश रहने वाला इंसान कामयाब जरूर होता है. बंड्या पराडकर मित्रमंडळाचे बंड्या पराडकर हे कायम सदैव खुश असतात आणि म्हणूनच ते कामयाब होतात. आपल्याला काय वाटते? निश्चितच, म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे ते कायमच खुश असतात आणि त्यामुळे इतर सर्वांना देखील ते खुश करतात अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व. आणि मालवणच्या इतिहासात, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात जे कोणीही करून दाखवलं नाही ते सन्माननीय बंड्या पराडकर साहेब, सन्माननीय प्रसाद परुळकर साहेबांच्या वतीनं एका भव्य दिव्य अशा मोठ्या रकमेच्या स्पर्धेचं आयोजन होतं. खोबरेकर साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. बंड्या पराडकर, सदैव खुश राहणारे बंड्या पराडकर. कारण अमोल, आता सगळेजण कायमच लोक म्हणतील की सदैव खुश राहणारा बंड्या पराडकर, असं म्हटलं की माझंही नाव त्याच्याबरोबर येणार. बरोबर. आपण अतिशय उत्कृष्ट असं निवेदन करता आणि आपल्या आवाजामध्ये देऊळकर साहेब यांचंही स्वागत पुष्पगुच्छ देऊन बंड्या पराडकर या ठिकाणी करतायत. स्वागत आहे देऊळकर साहेब. दरम्यान गोलंदाजीत बदल होते. गोलंदाजी स्क्रीनवर होते गोलंदाज आसिफ. धाव संख्या केवळ धाव फरकावर 24 धावा आणि त्यानंतरचा एकेरी धावेचा एक फटका जॉनीच्या बॅटमधनं. धाव संख्या एकेरी धावेने वधारली जाते 25 धावांवर. सांघिक धाव संख्या 25. 7 गड्यांच्या मोबदल्यात, म्हणजे असं बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की जिंकलेली मॅच कोणताही खेळाडू अगदी उत्कृष्ट पद्धतीने खेळतो, मात्र हारी हुई बाजी को जो जीतता है उसे बाजीगर कहते हैं. तो बाजीगर जॉनीला होण्याची संधी या मैदानावर उपलब्ध होते. ती क्षमता निश्चितच जॉनीच्या बॅटमध्ये, मात्र सामना अगदी बराचसा दूर हा त्यांच्यापासून जातोय तो फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूनं. आणि प्रतिस्पर्धी संघ मात्र या सामन्यावर हावी होताना दिसतोय, सामन्यावर पकड मजबूत करताना दिसतोय तो क्षेत्ररक्षण करणारा रोहित क्रिकेट वास्को गोवाचा संघ. धावसंख्या होते धाव फलकावर केवळ 26 धावा. 77 धावांचं लक्ष विजयासाठी. 6व्या षटकाच्या सुरुवातीस केवळ 26 धावा अशी थोडीशी केविलवाणी स्थिती होते ती 7 गड्यांच्या मोबदल्यात फ्रेंडशिप चंदवन संघाची. अजूनही 50 धावांची नितांत विजयासाठी आवश्यकता. सुरेख असा फटका पॉईंटच्या दिशेनं यावेळेस गौरवच्या बॅटमधनं एक सुरेख असा फटका येतोय. मात्र एकेरी दुहेरी धावांनी सामना जिंकणं अगदी अवघड, अगदी अशक्य होतंय मैदानावर ते फलंदाजी करणाऱ्या फ्रेंडशिप चंदवन संघासाठी. आणि निश्चितच त्यांच्या फलंदाजीकडे पाहिलं तर त्यांचे खांदे निश्चितच झुकलेले पाहायला मिळत आहेत. सामन्यावर पकड निर्माण करतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ. आणि बहुधा रोहित स्पोर्ट संघासमवेत कोणता संघ आपल्याला अंतिम लढतीत पाहायला मिळेल याचं अर्ध्यापेक्षा जास्त चित्र हे मैदानावर स्पष्ट होत आहे. बंड्या पराडकर मित्रमंडळ, प्रसाद परुळकर मित्रमंडळाच्या चषकाच्या दिशेनं एक पाऊल कोणता संघ टाकेल याचं जवळपास 70% चित्र हे मैदानावर स्पष्ट होत आहे. मात्र उरलेली औपचारिकता पूर्ण करण्यासाठी दोन्ही संघ हे खेळपट्टीवर पाहायला मिळतात. पंचाच्या डाव्या बाजूने गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुरेख असा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण चेंडूवर येतोय. चेंडू अडवण्यात थोडासा असफल ठरतोय. 3 षटकार 800 रुपये गौरव मराठे. आणि बऱ्याचशा अवधीनंतर ज्या फटक्याची प्रतीक्षा ही फलंदाजी करणाऱ्या फ्रेंडशिप चंदवन संघाला होती तो चौकाराचा फटका मात्र गणला जातोय तो फ्रेंडशिप चंदवन संघाच्या खाती. नाव तरी सांगा. तिकडे बाईक का तिकडे हा सर. आताच मी म्हटलं होतं की बंड्या पराडकर कायम खुश असतात आणि म्हणून ते कामयाब आहे.
हळूच माझ्या कानात येऊन त्यांनी जे काय सांगितलं ते थोडस पेश करतो. कोशिश मेरी बस इतनी है, कोशिश बस मेरी बस इतनी है, अच्छे लोग जोड़ता चलो, हम हर रोज मिले ना मिले, खयालात हमारे मिलते रहे. हे पंड्या परळकर यांचं त्यांची वक्तव्य होती. दरम्यान मैदानावरती सौभाग्यवती स्वप्नाली उमेशजी नेरुरकर मॅडम यांचं आगमन झालंय. नेरुरकर मॅडम आपण कृपया व्यासपीठावरती या बाजूने या मॅडम. हॅलो, व्यासपीठावरती येऊन सौभाग्यवती स्वप्नाली उमेश नेरुरकर मॅडम यांनी स्थानापन्न व्हायचंय. पंड्या परळकर प्रसाद पुरोहिकर मित्रमंडळाच्या वतीने नेरुरकर मॅडम आपलं स्वागत आहे. सन्माननीय दीपक केळुसकर, सौभाग्यवती केळुसकर मॅडम यांचं मैदानावर आगमन झालेलं आहे. कृपया आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्याला विनंती आहे बंड्या पराडकर प्रसाद पुरोहिकर मित्रमंडळाच्या वतीने. सन्माननीय दीपक केळुसकर, सौभाग्यवती केळुसकर मॅडम. एक पारितोषिक आलं या ठिकाणी. सलग 3 षटकारासाठी प्रसाद पुरोहिकर आणि अवधूत पुरोहिकर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी धन्यवाद अमोल दमदाडे. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, सर्व क्रिकेटवीर आणि तमाम क्रीडा रसिकांचं मी नाना नाईक या संध्याकाळच्या सत्रामध्ये बंड्या पराडकर आणि प्रसाद पराडकर यांच्या आपण कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. युवा नेतृत्व मालवणचं अंकित उमेशराव नेरुरकर यांचं कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्वागत आहे अंकित नेरुरकर साहेब आपलं. दीपक केळुसकर, सौभाग्यवती केळुसकर मॅडम हे आपलंही स्वागत व्यासपीठावरती. धावसंख्या पोहोचते 38 या धावसंख्येवरती. सन्माननीय बंड्या पराडकर आणि प्रसाद पुरोहिकर मित्रमंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट महासंग्राम आणि या महासंग्रामातील अंतिम सामना आणि अंतिम सामन्यासाठी रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघानं आपलं स्थान मजबूत केलेलं आहे. आणि या 2 संघादरम्यान निश्चितच रोहित क्रिकेटर्स वास्को गोवा क्रिकेट संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करून पुढील फेरीत प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्नात दिसतोय. आता मात्र जॉनी मात्र शर्तीचे प्रयत्न करतोय, रिव्हर्स मध्ये उजव्या शैलीची खेळी करतोय, परंतु एकेरी दुहेरी धावांवरती देखील मजल मारतोय. ज्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज होती त्या फटक्या मारताना काहीशी हारागिरी पत्करतोय फ्रेंडशिप चेन्नवन क्रिकेट संघ रोहित स्पोर्ट वास्को क्रिकेट संघाच्या विरोधात. शेखर मांजरेकर यांनी समालोचन कक्षामध्ये भेट घ्यायची आहे. शेखर मांजरेकर. राहील आपल्या कोट्यातील शेवटचं षटक टाकतोय. ड्रोन कॅमेराद्वारे शूटिंग होणार आहे. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेऊन या ठिकाणी धावपलं घालता ठेवतायत. सामन्याची औपचारिकता या मैदानामध्ये पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज जॉनी आणि दुसरं बॅट्समन
जॉनी आणि गौरव असे दोन फलंदाज याही चेंडूवरती एक धाव घेत आहेत. नाना चेंडवत संघासाठी गौरव मराठे यांच्याकडून 3 षटकारासाठी 1000 रुपये आलेले आहेत. पाहायचं या षटकारांना तरी मानकरी ठरतोय का फ्रेंडशिप चेन्नईचे खेळाडू. लगातार 3 षटकारासाठी या ठिकाणी पारदर्शक आलाय. या ठिकाणी चेंडू मात्र आता निर्धाव जातोय. राहिला गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय आणि सुरेख गोलंदाजी आणि सुरेख क्षेत्ररक्षणाच्या जीवावर फ्रेंडशिप चेन्नई संघाला या ठिकाणी जखडून ठेवलंय. मोठ्या फटक्या मारण्यापासून वंचित आणि विजयापासून देखील वंचित ठेवतात आता या मैदानामध्ये. आणि निश्चितच रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघासमोर आपल्याला प्रतिस्पर्धी संघ हवा होता तर निश्चितच या मैदानामध्ये निश्चित होते. फायरवर्क्सचे रणजित पारकर ज्यांचे 4 दिवस सर्वजण वाट पाहत होते ते आता या ठिकाणी मैदानावर आलेले आहेत. रणजित पारकर आपलं स्वागत आहे. पंड्या पराडकर तसंच पुरोहितकर यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. एका धावावरती समाधान मानतायत. सामन्याची औपचारिकता या स्पर्धेदरम्यान आमचे पंच या ठिकाणी मंगेश धुरी, अमृत अलमेडा, दीपक धुरी यांचे देखील आभार. अतिशय सुरेख पंचगिरी या मैदानामध्ये पाहायला मिळाली आणि जो महासंग्राम सन्माननीय बंड्या पराडकर आणि प्रसाद पराडकर यांनी आयोजित केला त्या महासंग्रामाचा अंतिम सामन्यासाठी 2 योद्धे आम्हाला मिळालेले आहेत. ते म्हणजे रोहित क्रिकेटर्स वास्को गोवा आणि रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ. या दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा अंतिम सामन्यासाठी. आणि या स्पर्धेमध्ये फ्रेंडशिप चेन्नई क्रिकेट संघानं सहभाग दर्शवला. आपलं क्रीडा कौशल्य या मालवणच्या टोपवाल हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावरती दाखवलं. त्यांचं देखील